यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा धर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानयुगे जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 1-2 वर्षांमध्ये तब्बल 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात होता. आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आभाळ रामाच्या पारी, उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लूटालूट थांबता थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतो. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड. सरते शेवटी देवानं गारणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या समछत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला.
बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावान मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे, हे राज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा. इतर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. चिंता करू नकोस. माझी शक्ती तुझ्या ठाई आहे. तुझा हात आहे तो अफजल बारावीते. मी तो केवळ तुझी तलवार होऊन राहिले. शुभा विजयी. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्यानं फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, नवतेचं अफजल खाने, जिथं जागता जन्मू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिव बोला टाकतो चिरडून.
गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान धाबिमान मान्याला, खान धाबिमान मान्याला, कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघन खाचा मारा केला, वाघन खाचा मारा केला. तरा तरा पडलं पोटाला. त्याला गेला खानाचा कोटा. भाई रे भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्यवाढीची मोहीमच हाती घेतली. पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती. भले भले बादशाह झुकले माझ्या शिवरायांच्या पुढे. भले भले बादशाह झुकले माझ्या शिवरायांच्या पुढे. मुठभर मावळे घेऊन देवादे छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या शिवरायांच्या वीरबाजी प्रभू देशपांडे वाघावानी लढले. शत्रूच्या सैन्याला त्यांनी घोडखिंडीत घेरले. शत्रूच्या सैन्याला त्यांनी घोडखिंडीत घेरले. झाले शेकडो वार अंगावर तरी न मागे सरले. छातीची हो करुणी ढाल शत्रू सैन्य पाडले. बांधल सैन्याच्या मदतीने शत्रू सैन्य पाडले. एक एक मावळा 100 शत्रूंना भिडे. ऐकलं का आमचा एक एक मावळा 100 शत्रूंना भिडे. मुठभर मावळे घेऊन माझा शिवबा राजा लढे. मुठभर मावळे घेऊन मला शिवबा राजा लढे. मुठभर मावळे घेऊन माझा शिवबा राजा लढे. तानाजींचा शूर पराक्रम कोंढाणा सर केला. गड अवघड चढण्यास आले घोरपडे मदतीला. घोरपडे मदतीला आले, घोरपडे मदतीला. शेलार मामांच्या संगतीनं उदयमान पडला. गड आला पण सिंह गेला, शिवबाही हळहळला. स्वराज्यासाठी शूरांनी वाहिले रक्ताचे ओसडे. स्वराज्यासाठी वाहिले शूरांनी रक्ताचे ओसडे. मुठभर मावळे घेऊन माझा शिवबा राजा लढे. 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 शाहिस्ता खान आला स्वराज्यात केले अत्याचार. माहिती कळताच शिवरायांनी काढली समशेर. माहिती कळताच शिवरायांनी काढली समशेर. महाराजांनी सौदा केली कुच लाल महालावर. राजांना पाहून शाहिस्ता कापला थरथर. राजांना पाहून शाहिस्ता कापला थरथर. शिवबाच्या गनिमी काव्याने गप शाहिस्त्याची पुढे. शिवबाच्या गनिमी काव्याने गप शाहिस्त्याची पुढे. मुठभर मावळे घेऊन
माझा शिवबा राजा लढे मुठभर मावळे घेऊन माझा शिवबा राजा मुठभर मावळे घेऊन माझा शिवबा राजा लढे मुठभर मावळे घेऊन माझा शिवबा राजा लढे वीर मावळा शिवा काशीद प्राणपणाने लढला शिवरायांचा घेऊन वेश पालखीत बसला शिवरायांचा घेऊन वेश पालखीत बसला होता मृत्यू अटळ तरीही सिद्धीला जाऊन भिडला शिवरायांच्या साठी प्राण हसता हसता सोडला शिवरायांच्या साठी प्राण हसता हसता सोडला जिगरबाज मावळे तोडी शत्रू सैन्याचे वेढे जिगरबाज मावळे तोडी शत्रू सैन्याचे वेढे मुठभर मावळे घेऊन माझा शिवबा राजा लढे मुठभर मावळे घेऊन माझा शिवबा राजा लढे शिवबा राजा लढे शिवबा राजा लढे माझा शिवबा राजा लढे माझा शिवबा राजा लढे जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची निष्ठेची त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड चिऱ्या पायऱ्या बसवल्या घडवल्या एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची म्हणजेच आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्याभिषेकाची